तर सर्व विद्यार्थ्यांचे या ठिकाणी स्वागत आहे। तर आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक आपण बघत आहे। तर त्यामध्ये आज पुढचा पॉईंट आपण बघूया। तर त्यामध्ये आहे इलिमिनेशन वर्सेस सबस्टिट्यूशन्स। आता इलिमिनेशन म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, सबस्टिट्यूशन म्हणजे काय बघितलेलं आहे। इलिमिनेशन म्हणजे काय असं रे, एखाद्या मॉलिक्यूलमध्ये ज्यावेळेस दोन ॲटम किंवा ग्रुप रिमूव्ह करतो आपण त्याला म्हणायचं इलिमिनेशन। आणि सबस्टिट्यूशन म्हणजे काय असं रे, ज्यावेळेस एक ॲटम दुसऱ्या ॲटमला रिप्लेस करतो, व्हेन वन ॲटम रिप्लेस टू अनदर ॲटम, दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स। आणि व्हॉट इज एलिमिनेशन रिॲक्शन? व्हेन ॲटम ऑर ग्रुप आर रिमूव्ह इन ए मॉलिक्यूल टू फॉर्म अनसॅच्युरेटेड कंपाऊंड इज कॉल्ड ॲज इलिमिनेशन रिॲक्शन्स। आता आपण बघूया की इलिमिनेशन रिॲक्शन कधी होतं आणि सबस्टिट्यूशन रिॲक्शन कधी होतं हे थोडं बघूया आपण। आता इलिमिनेशन आणि सबस्टिट्यूशन हे कुणावर डिपेंड असतं रे, कुठल्या फॅक्टरवर हे डिपेंड असतं? तर त्यामध्ये काही फॅक्टर, 3 फॅक्टर आपण डिस्कस करूया। नंबर 1 आहे नेचर ऑफ अल्काइल हॅलाइड्स। नेचर ऑफ अल्काइल हॅलाइड्स, जे अल्काइल हॅलाइड आहे त्याचं नेचर कसं आहे त्याच्यानुसार पण ते ठरतं की इलिमिनेशन होणार आहे का सबस्टिट्यूशन होणार आहे। ओके, बघूया। जर टर्शियरी अल्काइल हॅलाइड घेतला, टर्शियरी अल्काइल हॅलाइड, तर काय होतं रे, इलिमिनेशन होतं या ठिकाणी। आणि जर प्रायमरी अल्काइल हॅलाइड घेतला तर काय होतं, सबस्टिट्यूशन होतं। काय रिझन आहे याचं? तुम्हाला माहीत असेल की जे टर्शियरी अल्काइल हॅलाइड आहे, कसं असतं रे टर्शियरी, बघा यामध्ये आपण बघूया। तर हा टर्शियरी अल्काइल हॅलाइड आहे, हा टर्शियरी अल्काइल हॅलाइड्स, बरोबर आहे का? हा ओके, समजायचं आपल्याला रिॲक्शन करायची आहे, न्यूक्लियोफाइल आहे हा। तर काय होतं या ठिकाणी की हा जो हॅलोजन आहे त्या हॅलोजनला हा रिप्लेस करू शकत नाही सहजासहजी। का रिप्लेस करू शकत नाही? कारण स्टेरिक हिंड्रेन्स आहे, बरोबर आहे का? स्टेरिक इफेक्ट आहे, म्हणजे क्राउडिंग इफेक्ट खूप जास्त आहे, बल्की ग्रुप आहेत कार्बन भोवती यामध्ये, आणि त्यामुळे या ठिकाणी एक्सला हा रिप्लेस करू शकत नाही। मग काय होतं, इलिमिनेशन होतं। मग इथला हायड्रोजन इलिमिनेट होतो, मग काय होतं रिॲक्शन्स बघा। तर हे रिमूव्ह होतं आणि काय मिळतं या ठिकाणी, तर डबल बॉन्ड येतं, म्हणजे हा कंपाऊंड मिळतं, म्हणजे अल्केन मिळतं तुम्हाला। म्हणजे काय मिळतं या ठिकाणी, इलिमिनेशन रिॲक्शन झालेलं आहे, म्हणजे यामधून हायड्रोजन आणि हायड्रोजन रिमूव्ह होतं। कारण की कसं आहे, टर्शियरी अल्काइल हॅलाइड आहे, कारण की त्याच्याभोवती बल्की ग्रुप आहेत, त्यामुळे जर टर्शियरी अल्काइल हॅलाइड असेल तर नेहमी काय होतं, इलिमिनेशन होतं, हे लक्षात ठेवा। दुसरं आहे, जर प्रायमरी अल्काइल हॅलाइड असेल, प्रायमरी असेल तर प्रायमरी कसा असतो रे कंपाऊंड्स बघा। समजा हा प्रायमरी आहे, ओके, याची रिॲक्शन करायची आहे आपल्याला, तर काय होतं, हा काय करू शकतो, याला सहज रिप्लेस करू शकतो, म्हणजे हा सहज रिमूव्ह होतो प्रायमरीमध्ये। पण टर्शियरीमध्ये काय अडचण आहे की बल्की ग्रुप आहेत, त्यामुळे बल्की ग्रुप जर असतील तर त्यामध्ये काय होतं, इलिमिनेशन होतं, असं सबस्टिट्यूशन होत नाही। आणि सिम्पल असेल प्रायमरी तर काय होतं, सबस्टिट्यूशन सहजासहजी होतं। तर हा झाला पहिला फॅक्टर्स, लक्षात ठेवा। त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे स्ट्रेंथ साईज ऑफ न्यूक्लियोफाइल्स। जो न्यूक्लियोफाइल आहे तो कसा आहे, त्याची स्ट्रेंथ कशी आहे, साईज कशी आहे, त्याच्यावर पण प्रोडक्ट ठरत असतं। तर बघा यामध्ये स्ट्रॉंग आणि बल्की न्यूक्लियोफाइल असेल तर नेहमी काय होतं, इलिमिनेशन रिॲक्शन होतं। काल आपण बघितलं इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये। आणि जर वीक आणि स्मॉल न्यूक्लियोफाइल असेल तर काय होतं, असं सबस्टिट्यूशन रिॲक्शन होतं असेल। याचं एक्झाम्पल घेऊया आपण, का असं होतं, कालच आपण घेतलं होतं इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये। फॉर एक्झाम्पल एक रिॲक्शन आहे, ओके, ही रिॲक्शन आहे, याची रिॲक्शन करायची आपल्याला अल्कोहोलिक KOH बरोबर। तर आपण काय होतं, OH रिलीज होतं आणि तो कोणाचं काम करतं, बेसचं काम करतं, बरोबर आहे का? आता या ठिकाणी 2 पॉसिबिलिटी आहेत, एक आहे इलिमिनेशन होऊ शकतं किंवा दुसरं आहे सबस्टिट्यूशन पण होऊ शकतं। पण या ठिकाणी जर तुम्ही अल्कोहोलिक KOH घेतलं, अल्कोहोलिक, तर त्यामध्ये जो OH रिलीज होणार आहे तो बल्की असणार आहे, कारण अल्कोहोलमुळे बल्की असतं। बल्की म्हणजे काय सांगितले तुम्हाला, आता बघा सांगितलेलं आहे, बल्की म्हणजे क्राउडिंग इफेक्ट असते याभोवती। तर OH जो तयार झालेला आहे तो अल्कोहोलमुळे बल्की असतो, आणि जो बल्की OH आहे त्याच्यासमोर 2 चॉईस असतील। एक आहे, जर त्यानं हॅलोजनला रिप्लेस केलं तर कोणती रिॲक्शन होणार, सबस्टिट्यूशन। पण त्यानं जर हायड्रोजनला रिमूव्ह केलं तर कोणती रिॲक्शन होणार आहे, इलिमिनेशन होणार आहे। पण तो जो बल्की आहे
त्याला सबस्टिट्यूशन म्हणजेच हॅलोजनला रिमूव्ह करण्यासाठी एनर्जी खूप जास्त लागेल, खूप कष्ट करावं लागेल आणि तो आळशी आहे बल्की असल्यामुळं. त्यामुळे तो काय करतो, हायड्रोजनला रिमूव्ह करण्यासाठी त्याला थोडं सोपं जातं. त्यामुळे काय होतं, तो हा जो OH आहे तो काय करतं, Hला रिमूव्ह करतं. मग इथला बॉन्ड या ठिकाणी जातं आणि इथं 5 बॉन्ड होतात, त्यामुळे ॲटोमॅटिक हा X रिमूव्ह होतो. म्हणजे या ठिकाणी कोणती रिॲक्शन होते आणि काय मिळतं तुम्हाला, CH2 डबल बॉन्ड CH2 मिळतं. म्हणजे अल्केन मिळतं. म्हणजे काय झालं, या ठिकाणी इलिमिनेशन झालेलं आहे. कळतं का? म्हणजे जर बल्की न्यूक्लियोफाईल असेल तर तो इलिमिनेशन करतो आणि याच ठिकाणी जर लाईटर न्यूक्लियोफाईल असेल, स्मॉलर सिम्पल न्यूक्लियोफाईल असेल तर तिनं काय केलं असतं, Xला रिप्लेस केलं असतं, हॅलोजनला रिप्लेस केलं असतं आणि कोणती रिॲक्शन झाली असती, सबस्टिट्यूशन रिॲक्शन झाली असते. म्हणजे इलिमिनेशन होणार आहे का सबस्टिट्यूशन होणार आहे हे कोणावर डिपेंड असतं रे, न्यूक्लियोफाईल कोणता आहे, तो बल्की आहे का तो नॉर्मल सिम्पल आहे, याच्यावर पण ठरतं. तर हा पॉईंट लक्षात ठेवा. हा झाला दुसरा फॅक्टर. आता तिसरा फॅक्टर आहे रिॲक्शन कंडिशन्स. आता रिॲक्शनची कंडिशन कशी घेतलेली आहे, टेम्परेचर कसं आहे, सॉल्वंट कोणता घेतलेला आहे त्याच्यावर पण डिपेंड असतं. समजा जर हाय टेम्परेचर असेल आणि लेस पोलार सॉल्वंट असेल तर काय होतं, इलिमिनेशन होतं. का होतं इलिमिनेशन, ज्यावेळेस हाय टेम्परेचर असेल त्यावेळेस काय होतं, जो कंपाऊंड आहे तो डिसऑर्डरपणा वाढतं, त्याच्यामध्ये एन्ट्रॉपी वाढते आणि त्याची स्टॅबिलिटी कमी होते आणि त्यामुळे इलिमिनेशन सहज होऊन जातं. ओके, त्यामुळे त्यामध्ये इलिमिनेशन रिॲक्शन होतं. पण जर लो टेम्परेचर असेल आणि हाय पोलर सॉल्वंट असेल तर पोलार सॉल्वंट म्हणजे काय असतं रे, त्या मॉलिक्युलमध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज असतात. फॉर एक्झाम्पल वॉटर, Hवर प्लस आणि OHवर मायनस असतं, बरोबर आहे का, प्लस अँड OH मायनस. हा वॉटर आहे, पोलार सॉल्वंट आहे वॉटर आणि त्याची डायपोल मुवमेंट खूप जास्त असते आणि त्यामुळे तो काय करू शकतो, यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन हॅलोजनला सहज रिप्लेस करू शकतो हा OH वगैरे, कारण की डायपोल मुवमेंट खूप जास्त आहे. त्यामुळे जर पोलार सॉल्वंट हायली पोलार सॉल्वंट असेल तर काय होतं, सबस्टिट्यूशन्स, आणि लेस पोलार सॉल्वंट असेल तर काय होतं, इलिमिनेशन होतं असं. तर हे झालं सबस्टिट्यूशन आणि इलिमिनेशन. कधी होतं इलिमिनेशन, कधी सबस्टिट्यूशन होतं, हे यामध्ये आपण बघितलेलं आहे. ओके, पुढची रिॲक्शन आहे रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. रिॲक्शन ऑफ हॅलोअरिन्स. आता बघा, हा जो टॉपिक आहे त्यामध्ये आपण आतापर्यंत अल्काइल हॅलाइड जो आहे त्याची रिॲक्शन बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं हॅलोअरिन्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, ब्रोमोबेन्झिन, क्लोरोबेन्झिन, त्यांच्या आपल्याला काही रिॲक्शन बघायचे आहेत. बघूया त्याच्या अंडर आपण. आता यामध्ये बघा एक चार्ट तयार करूया आपण. नंबर 1, टू अल्काइल हॅलाइड जर घेतला आपण, टू अल्काइल हॅलाइड्स, तर ती कोणती रिॲक्शन असते, वर्ड्स रिॲक्शन्स किंवा वुड्स रिॲक्शन म्हणतात, वुड्स रिॲक्शन्स असं पण म्हणतात त्यांना. ओके, अँड टू अराइल हॅलाइड जर घेतला आपण तर ती रिॲक्शन कोणती असते, फिटिंग रिॲक्शन, फिटिग रिॲक्शन्स. आणि जर आपण 1 अल्काइल ग्रुप घेतला अँड 1 अराइल ग्रुप घेतला तर कोणती रिॲक्शन असते, त्याला म्हणायचं वुड्स फिटिग रिॲक्शन. तर हे लक्षात ठेवा. ओके, तर याप्रमाणे आपण हे तर रिॲक्शन ऑलरेडी झालेली आहे आपली, वुड्स रिॲक्शन्स झालेली आहे आपली, बरोबर आहे का. आता हे 2 रिॲक्शन आपण घेऊया, फिटिग रिॲक्शन आणि वर्ड्स फिटिंग रिॲक्शन्स. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया वर्ड्स फिटिंग रिॲक्शन्स. नंबर 1, वर्ड्स
फिटिक रिॲक्शन्स. आता याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला, वर्ड्स फिटिक रिॲक्शनमध्ये अल्काइल ग्रुप एक घ्यायचा आहे आणि ArX म्हणजे काय असं रे, AR म्हणजे बेंझिन्स, लक्षात ठेवा. तर हा जो बेंझिन आहे, हा जो ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याला आपण शॉर्टमध्ये काय म्हणायचं, AR. आणि याला जर हॅलोजन असेल तर आपण असं लिहू शकतो तो शॉर्टमध्ये, दोन्ही सेम आहेत. ओके, तर आपल्याला एक ग्रुप काय घ्यायचा आहे, अल्काइल हलाइड घ्यायचा आहे आणि सेकंड कुठला घ्यायचा आहे, अराइल हलाइड घ्यायचा आहे. ओके, तर घेऊया आपण एक्झाम्पल्स. नावं लिहूया प्रत्येकाचे. इट कोण आहे हा, इट इज अ ब्रोमोबेंझिन. हा कोण आहे, सोडियम मेटल आहे, हा सोडियम मेटल्स. हा कोण आहे, मिथाइल ब्रोमाइड्स. आणि सॉल्व्हंट काय, ड्राय इथर घ्यायचा आहे. बघा मी अजून रिपीट करत आहे की आपल्याला हॅलो आर्यनची रिॲक्शन बघायची आहे. हॅलो आर्यन्स त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की असे 3 टाईपचे रिॲक्शन आहेत. हे जे वुड्स रिॲक्शन आहे हे ऑलरेडी आपण अल्काइल हलाइडमध्ये घेतलेलं आहे. हे कधी असं रे, ज्यावेळी 2 अल्काइल ग्रुप घेतं. आपण काल बघितले रिॲक्शन्स, जे वुड्स रिॲक्शन आहे त्यामध्ये आपण 2 अल्काइल ग्रुप घेतलं होतं. तर ही रिॲक्शन झालेली आहे ऑलरेडी आपल्याला. आता याच्या अंडर 2 रिॲक्शन बघायचे आहेत. एक आहे फिटिक रिॲक्शन आणि एक आहे वर्ड्स फिटिक रिॲक्शन्स. ओके, तर पहिल्यांदा आपण बघूया जे वुड्स फिटिक रिॲक्शन आहे ते आपण पहिल्यांदा बघूया. त्याच्यामध्ये काय घ्यायचं आहे, एक अल्काइल ग्रुप आणि एक अराइल ग्रुप. बघा बरं, हा कुठला आहे, अराइल ग्रुप आहे आणि हा कुठला आहे, अल्काइल ग्रुप आहे. आणि कोणाबरोबर कंबाईन करायचं आहे, सोडियम मेटलबरोबर कंबाईन करायचं आहे. कॅटलिस्ट काय आहे, सॉल्व्हंट ड्राय इथर्स. आता कशी रिॲक्शन होते बघा यामध्ये, तर काय होतं या ठिकाणी, हा ग्रुप रिमूव्ह होतो, हा पूर्ण हा ग्रुप रिमूव्ह होतो. आणि जो मिथाइल ग्रुप आहे, हा मिथाइल ग्रुप या बेंझिनला अटॅच होतो. म्हणजेच काय मिळतं बघा या ठिकाणी मिथाइल ग्रुप येतं. प्लस आता काय रिमूव्ह होणार आहे बघा, कोण आहे ब्रॅकेटमध्ये, सोडियम किती आहेत, 2 सोडियम आणि Br किती आहेत, 2 आहेत. म्हणजेच काय मिळतं, 2 NaBr या ठिकाणी मिळतं. याचं नाव आहे मिथाइल बेंझिन. इट इज अ मिथाइल बेंझिन्स. ते दुसरं अजून एक नाव आहे, त्याला आपण म्हणू शकतो टोलिन. हे पण त्याचं नाव आहे, कमर्शियल नेम्स. आणि हा कोण आहे, सोडियम ब्रोमाइड्स. इट इज अ सोडियम ब्रोमाइड. तर हे झालं वुड्स फिटिंग रिॲक्शन्स. जर आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड पण घेतलेला आहे आणि अल्काइल ग्रुप पण घेतलेला आहे, ॲलिफॅटिक पण घेतलेला आहे, हे दोन्ही जर कंबाईन केलं तर वुड्स फिटिंग रिॲक्शन त्याला म्हणायचं. ओके, म्हणजे ही रिॲक्शन झालेली आहे आपली. आता कोणती रिॲक्शन बघायची आहे, फिटिंग रिॲक्शन बघायचं आहे, फिटिक रिॲक्शन्स. आता फिटिक रिॲक्शनमध्ये काय घ्यायचं रे आपल्याला, दोन्ही कोणते ग्रुप घ्यायचे आहेत, दोन्ही अराइल ग्रुप घ्यायचा आहे. ओके, ते पण रिॲक्शन आपण बघूया. फिटिक रिॲक्शन्स एक्झाम्पल्स. ओके, 2 मॉलिक्यूल घेऊया ब्रोमोबेंझिनचे आणि 2 सोडियमचे घेऊया. ड्राय इथर सॉल्व्हंट आहे, इट इज अ सोडियम मेटल्स. आणि हा कोण आहे, ब्रोमोबेंझिन्स. ओके, आता कशी रिॲक्शन आहे बघा, सिंपल रिॲक्शन आहे. आता हे वेगळ्या प्रकारे लिहू शकतो आपण. आता या ठिकाणी ब्रोमोबेंझिन 2 आहेत, बरोबर आहे का, तर आपण असं पण लिहू शकतो 2 वेळा. आणि सोडियम पण किती आहेत, 2 आहेत. तर काय होतं या ठिकाणी, हे जे 2 बेंझिन आहेत ते एकत्र येतात आणि हे रिमूव्ह होतं. हा NaBr आणि हा NaBr रिमूव्ह होतो. म्हणजे 2 फिनाइल ग्रुप, याला फिनाइल पण म्हणतो आपण बेंझिनला. तर 2 फिनाइल ग्रुप एकत्र येतात आणि हे NaBr रिमूव्ह होतं. म्हणजेच काय मिळतं बघा,
2 फिनाईल ग्रुप एकत्र कसे येतात इथे लिहू शकतो एका रिॲक्शनमध्ये आपण. ओके, याला म्हणायचं डायफिनाईल. हा कंपाऊंड मिळतो प्लस NaBr मिळतात. किती मिळतात रे NaBr? 2 NaBr. याला म्हणायचं सोडियम ब्रोमाइड. ओके, तर अशा प्रकारे आपण हे रिॲक्शन करू शकतो. इट इज अ फिटिक रिॲक्शन्स. तर यामध्ये 2 आराईल ग्रुप आपण घेतलेले आहेत. ओके, तर हे झालं फिटिक रिॲक्शन्स. आता आपण बघूया पुढचा कन्सेप्ट घेऊया आपण. ओके, तर बघा पुढचा पॉईंट आपण घेऊया न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अल्काइल हलाइड्स. ओके, ते बघूया आपण. आता यामध्ये जर बघितलं आपण की जे अराइल हलाइड आहे, सॉरी इथं अराइल घेऊया आपण, अराइल हलाइड्स. ओके, आता जे अल्काइल हलाइड आहे त्याच्यामध्ये आपण बघितले की जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ते इझिली त्यामध्ये होत असतं. पण जे अराइल हलाइड आहे म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहे त्याच्यामध्ये जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ते इझिली होत नाही, लेस रिॲक्टिव्ह आहे. लेस रिॲक्टिव्ह टुवर्ड्स द न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. आता का लेस रिॲक्टिव्ह आहे, का यांच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन होत नाही सहजासहजी? कारण त्याचे 2 रिझन आहेत. पहिलं रिझन यामध्ये आहे रेझोनन्स इफेक्ट. नंबर 1 रेझोनन्स इफेक्ट. आणि दुसरं रिझन आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. हे 2 रिझन आहेत. बघा मी अजून एकदा रिपीट करत आहे की आपण बघत आहे की जे अराइल हलाइड आहे, अराइल हलाइड्स बघा हे अल्काइल हलाइड आहेत आणि हे कोण आहेत? अराइल हलाइड आहेत हे. ओके, तर यांच्यामध्ये काय होतं, अराइल हलाइडमध्ये न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन फास्ट होते, यांच्यामध्ये सहजासहजी होऊन जातं +X म्हणजे हा ग्रुप लगेच रिमूव्ह होतो यामधला. पण हे जे अराइल हलाइड आहे त्याच्यामध्ये ही रिॲक्शन सहजासहजी होत नाही. त्याचं कारण आपण बघत आहे का असं होतं, का इझिली त्यामध्ये सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. तर त्याचे 2 कारणं आहेत. पहिलं रिझन त्यामध्ये आहे रेझोनन्स इफेक्ट आणि सेकंड आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन्स. ओके, तर 1 बाय 1 बघूया आपण. तर पहिल्यांदा बघूया व्हॉट इज अ रेझोनन्स. रेझोनन्स इफेक्ट काय असतं पहिल्यांदा आपण बघूया. ओके, तर बघूया आपण रेझोनन्स इफेक्ट काय असतं. ओके, तर हा कोण आहे? क्लोरोबेन्झीन आहे. ओके, अराइल हलाइड आहे हा. तर बघा हा जो क्लोरीन आहे, क्लोरीनचं ॲटॉमिक नंबर 17 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं असं रे 287. म्हणजे क्लोरीनच्या बाहेरच्या ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात, बरोबर आहे का? 7 असतात. तर हे 2 4 6 आणि 1 इलेक्ट्रॉन या बॉन्डमध्ये असतं, पार्टिसिपेट करतो. म्हणजे 1 बॉन्ड या क्लोरीनचा आणि 1 बॉन्ड या कार्बनचा. म्हणजे त्या बॉन्डमध्ये क्लोरीनचं 1 इलेक्ट्रॉन आहे आणि हे 6 इलेक्ट्रॉन आहेत. तर हा झाला क्लोरोबेन्झीन्स. तर हे जे क्लोरोबेन्झीन आहे याच्यामध्ये काय होतं, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन यामध्ये होतं. म्हणजे इलेक्ट्रॉन जे आहे ते बेन्झीनमध्ये ट्रान्सफर होतात, त्याला म्हणायचं डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स, त्याला म्हणायचं रेझोनन्स इफेक्ट यामध्ये जाणवतं. आता कसं होतं हे बघा. ओके, तर बघा काय असतं रेझोनन्स. आता यामध्ये हे जे क्लोरीनचे हे जे इलेक्ट्रॉन आहेत हे इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर होतात या कार्बनमध्ये. आणि हा जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी किती आहे? ऑलरेडी 1 2 3 4 म्हणजे 4 ऑलरेडी व्हॅलन्सी आहे. आणि हे जे क्लोरीनचे 2 इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाल्यामुळं हा जो कार्बन आहे त्याची व्हॅलन्सी किती होते? 5 होते. त्यामुळे हा जो आतला इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर येतो याप्रमाणे. म्हणजे बघा काय चेंजेस होतात, 2 चेंजेस झालेले आहेत. हा क्लोरीन आहे. ओके, तर
हे इलेक्ट्रॉन पेअर या ठिकाणी आलेले आहेत, म्हणजे इथं काय होतं, डबल बॉन्ड येतं. या ठिकाणी डबल बॉन्ड आहे आणि हे 4 इलेक्ट्रॉन क्लोरीन भोवती शिल्लक आहेत. तर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज येतं. काहीतरी पॉझिटिव्ह चार्ज, कारण की क्लोरीननं इलेक्ट्रॉन लॉस केलेले आहेत, दिलेले आहेत इलेक्ट्रॉन, त्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे. तर हा जो आतला इलेक्ट्रॉन बाहेर येतोय म्हणजे या ठिकाणी असा आलेला आहे. तर याप्रमाणे दुसरं स्ट्रक्चर तयार होतं. बघा मी अजून रिपीट करतोय, जे क्लोरीन आहे त्याचे 2 इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होतात, त्यामुळे आतला इलेक्ट्रॉन बाहेर येतं. तर अशाप्रमाणे पहिला चेंजेस झालेला आहे. त्यानंतर काय होतं, हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे तो पुन्हा आतमध्ये येतं आणि त्यामुळे हा बाहेरचा इलेक्ट्रॉन पुन्हा बाहेर येतं. तर याप्रमाणे काय होतं, इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन त्या बेंझिनमध्ये होत असतं. इलेक्ट्रॉन फिरत असतं त्या बेंझिनमध्ये, त्यालाच म्हणायचं रेझोनन्स इफेक्ट. तर बघा हे स्ट्रक्चर कसं लिहू शकतो रे आपण. हे तर सेम राहणार वरचं, हे डबल बॉन्ड, हा क्लोरीन्स, ओके, हे 4 इलेक्ट्रॉन आणि हा पॉझिटिव्ह चार्ज, ओके. आता बाहेरचा इलेक्ट्रॉन आतमध्ये आलेला आहे, हा म्हणजे इथं बॉन्ड येईल, हा बॉन्ड आहे आणि हा जो इलेक्ट्रॉन आहे तो बाहेर येतो म्हणजे या ठिकाणी, बरोबर आहे का, याप्रमाणे. त्यानंतर पुन्हा हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे तो काही शांत बसत नाही बाहेर, तो पुन्हा आतमध्ये जातं हा इलेक्ट्रॉन्स आणि हा पुन्हा इलेक्ट्रॉन बाहेर येतं, ओके. म्हणजेच बघा काय होईल स्ट्रक्चर, हा इलेक्ट्रॉन या ठिकाणी येईल, ओके, हा इलेक्ट्रॉन आणि हा याप्रमाणे. पुन्हा जो बाहेरचा इलेक्ट्रॉन आहे तो पुन्हा या ठिकाणी जातो आणि इथल्या कार्बनची व्हॅलन्सी 5 होते, त्यामुळे तो पुन्हा इलेक्ट्रॉन क्लोरीनकडे जातो. म्हणजे पुन्हा स्ट्रक्चर फायनली काय तयार होतं, हा बॉन्ड आहे याप्रमाणे, ओके. इथं पुन्हा सिंगल बॉन्ड येतं, हा क्लोरीन आहे, हे 4 इलेक्ट्रॉन आणि हा बॉन्ड इकडे गेल्यामुळे पुन्हा हे जंप होते, 6 इलेक्ट्रॉन येतात. तर हे झालं रेझोनन्स इफेक्ट याला म्हणायचं. तर यामध्ये काय झालेलं आहे की जे इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिलोकलायझेशन झालेलं आहे, म्हणजे बेंझिनमध्ये इलेक्ट्रॉनचं रोटेशन झालेलं आहे, ओके. तर हे रेझोनन्स इफेक्ट आहे. आता यामध्ये हे जे सगळे स्ट्रक्चर आहेत त्याचं आपण एक हायब्रिड स्ट्रक्चर लिहू शकतो, हायब्रिड स्ट्रक्चर. आता हायब्रिड स्ट्रक्चर काय असतं, त्या सगळ्या स्ट्रक्चरचं एक स्ट्रक्चर लिहू शकतो आपण. कसं लिहू शकतो बघा, या ठिकाणी इथे लिहितो मी, ओके. आता यामध्ये जर बघितलं तुम्ही की हे जे बेंझिनमध्ये जे इलेक्ट्रॉन आहेत या इलेक्ट्रॉनची पोझिशन चेंज झालेली आहे. आता हा डबल बॉन्ड या ठिकाणी होता, परत या ठिकाणी, म्हणजे डबल बॉन्ड या बेंझिनमध्ये फिरत असतात, त्यामुळे आपण हा जो डबल बॉन्ड आहे, हा जो बॉन्ड आहे तर आपण असं लिहू शकतो याप्रमाणे, ओके. त्यानंतर या ठिकाणी क्लोरीन आहे, ओके. आता यामध्ये तुम्ही बघितलं असेल की रेझोनन्स होत असताना काय होतं, कार्बन आणि हॅलोजनच्या मध्ये डबल बॉन्ड आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी डबल बॉन्ड पण दाखवू शकतो आपण, पार्शियल डबल बॉन्ड आहे हा आणि या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज पण आलेला आहे. म्हणजे हे जे आहे ते हायब्रिड स्ट्रक्चर आहे, या सगळ्या स्ट्रक्चरचं हायब्रिड स्ट्रक्चर आहे. आता यामध्ये तुम्हाला असं दिसून आलेलं, हे जे हायब्रिड स्ट्रक्चर आहे हे जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की जो कार्बन आणि हॅलोजन आहे, ओके, मी या ठिकाणी दाखवतो, ओके. हा जो कार्बन आणि हॅलोजन ग्रुप आहे, हा कार्बन्स, त्या ठिकाणी काय आहे, पार्शियल डबल बॉन्ड येतं या ठिकाणी, पार्शियल डबल बॉन्ड्स. म्हणजे हा जो बॉन्ड आहे कार्बन आणि हॅलोजनच्या मधला त्या ठिकाणी डबल बॉन्ड आलेला आहे, बरोबर आहे का. आणि डबल बॉन्ड असल्यामुळे या ठिकाणी हा जो हॅलोजन आहे तो सहजासहजी रिमूव्ह होत नाही, ओके. आणि हा जो बॉन्ड आहे तो डबल बॉन्ड पण आहे आणि शॉर्ट पण आहे. जसं आपण बघितलं की जो अल्काइल हलाइड आहे, अल्काइल हलाइड RX, हा बॉन्ड कसा आहे, हा बॉन्डची लेंथ मोठी आहे, म्हणजे जवळपास 178 पिकोमीटर एवढी आहे. म्हणजे आराइल हलाइड आहेत त्यांची किती आहे, 169 पिकोमीटर आहे. म्हणजे या ठिकाणी डबल बॉन्ड पण येतं आणि बॉन्ड शॉर्ट आहे आणि स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हा हॅलोजन सहजासहजी ब्रेक होत नाही या रेझोनन्समुळं, बरोबर आहे का. तर हे पहिलं रिझन आहे की हॅलोजन आणि कार्बनच्या मध्ये पार्शियल डबल बॉन्ड तयार होतं आणि त्यामुळे हा जो हॅलोजन आहे तो सहजासहजी रिमूव्ह होत नाही, ओके. आणि त्यामुळं हे जे आराइल हलाइड आहे त्यांच्यामध्ये काय होतं, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन सहजासहजी होत नाही. तर हे पहिलं रिझन बघा. आपण सेकंड रिझन बघूया.
आणि यामध्ये बघा अजून एक पॉईंट आहे की हे जे हायब्रिड स्ट्रक्चर आपण काढलेलं आहे, हायब्रिड स्ट्रक्चर्स, त्यामध्ये तुम्ही बघा जे इलेक्ट्रॉन आहेत, हे इलेक्ट्रॉनची पोझिशन कोणत्या पोझिशनला आहे? बेंझिनमध्ये 3 पोझिशन आहेत, मी तुम्हाला सांगितलं होतं, बरोबर आहे का? समजा हा बेंझिन आहे, ओके, तर हा बेंझिन आहे, तर ही पोझिशन कोणती असते रे? ऑर्थो. हे 2 कोणते असतात? मेटा. आणि हे कोणती आहे? पॅरा पोझिशन्स, बरोबर आहे का? तर हे जे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी आहे, रेझोनन्स होत असताना जे इलेक्ट्रॉन आहेत ते कोणत्या पोझिशनला जास्त असतं डेन्सिटी? बघा बरं. तर या ठिकाणी आपण बघू शकतो इलेक्ट्रॉन या डेन्सिटी इथं जास्त आहे, ऑर्थो पोझिशन्स. परत इथं कोणती आहे? पॅरा. इथं कोणती आहे? ऑर्थो पोझिशन आहे. म्हणजे जर आपण बघितलं तर फक्त ऑर्थो आणि पॅरा पोझिशनलाच इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे. तुम्हाला कुठेही मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी दिसली नाही. त्यामुळे हे पॉईंट लक्षात ठेवा की या ठिकाणी आपण लिहू शकतो डेल निगेटिव्ह आणि या ठिकाणी म्हणजे हे जे 3 पोझिशन आहेत, हे 2 कोणते आहेत? ऑर्थो पोझिशन, आणि हे कोणती आहे? पॅरा. म्हणजे या 3 पोझिशनलाच इलेक्ट्रॉनची डेन्सिटी जास्त आहे. तुम्ही जर मेटा पोझिशनला बघितलं, ही मेटा पोझिशन्स, तर त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी आहे, तुम्हाला दिसत आहे या ठिकाणी. तर हे स्ट्रक्चर फार महत्त्वाचं आहे. हे स्ट्रक्चर नीट लक्षात ठेवा. पुढं आपल्याला जे रिॲक्शन बघायचे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला ते फायदा होईल. आणि यामध्ये आपण बघू शकतो की जो कार्बन आणि हॅलोजन बॉन्ड आहे तो पण कसा आहे? पार्शियल डबल बॉन्ड आहे, ओके. बघूया आपण आता हे झालं रेझोनन्स इफेक्ट. आता सेकंड बघूया sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन, ते बघूया आपण. ओके, ठीक आहे. तर बघा आपण पहिला बघितलेलं आहे की रेझोनन्स इफेक्ट. जे रेझोनन्स इफेक्ट आहे त्या रेझोनन्स इफेक्टमुळे काय होतं? कार्बन आणि हॅलोजनच्या मध्ये डबल बॉन्ड येतं त्या ठिकाणी, आणि त्यामुळे तो हॅलोजन जो आहे तो सहजासहजी रिमूव्ह होत नाही, ओके. हे पहिलं रिझन आहे की जे अराईल हलाईड आहे त्याच्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. आता सेकंड रिझन आहे, बघूया आपण, sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. आता यामध्ये बघा, आता हा जो कार्बन आणि हॅलोजनच्या मधला बॉन्ड जो आहे तो या ठिकाणी मी दाखवलेला आहे. हा कार्बन आहे, हा हॅलोजन, इकडं डबल बॉन्ड आहे इकडं. म्हणजे जवळपास हा जो कार्बन आहे त्याचे डबल बॉन्ड आहे या ठिकाणी. म्हणजे हायब्रिडायझेशन कसं आहे रे? sp2 आहे. तुम्हाला मी अगोदर सांगितलं होतं की बघा कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड असेल तर कोणतं असतं? sp. कार्बनमध्ये डबल बॉन्ड असेल तर sp2 असतं, आणि सिंगल बॉन्ड असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन असतं? sp3 असतं. तर या ठिकाणी sp2 हायब्रिडायझेशन आहे कारण या ठिकाणी डबल बॉन्ड आहे कार्बन जवळपास, ओके. आता या ठिकाणी बघा हे आपण डिस्कस केलेलंच आहे की जे अल्काईल हलाईड आहे त्याच्यामध्ये जो बाउंड लेंथ आहे ती किती असते रे? 170 पिकोमीटर आहे. म्हणजे अल्काईल हलाईडमध्ये जे बाउंड लेंथ आहे ती जरा मोठी असते, बाउंड लेंथ मोर, बाउंडची लेंथ खूप जास्त आहे, आणि त्यामुळे तो बाउंड कसा आहे? वीक आहे. जेवढी बाउंडची लांबी जास्त आहे ना तो तेवढा वीक असून लगेच ब्रेक होतो, त्यामुळे रिॲक्शन सबस्टिट्यूशन रिॲक्शन फास्ट होते. पण इन केस ऑफ अराईल हलाइड्स, जे अराईल हलाईड आहे त्याची बाउंड लेंथ किती आहे? 169 पिकोमीटर आहे. म्हणजे बाउंडची लेंथ कशी आहे? लेस आहे. म्हणजे बाउंड लेंथ कमी आहे ॲज कम्पेअर टू अराईल हलाइड्स. त्यामुळे हा बाउंड कसा आहे? स्ट्रॉंग आहे, आणि त्यामुळे तो सहजासहजी ब्रेक होत नाही. आणि बाउंड वीक असेल तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन लगेच होते, आणि जर बाउंड स्ट्रॉंग असेल तर जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ते इझी होत नाही, ओके. हा पॉईंट लक्षात ठेवा. आता यामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे की या ठिकाणी जे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे, ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, ते कशी आहे? याप्रमाणे आहे. म्हणजे जो sp आहे, sp हायब्रिडायझेशन, त्याची ऑर्डर ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, आणि sp3ची कशी आहे? कमी आहे. पण या दोघांमध्ये जर बघितलं sp3 कुणाचं असतं रे? अल्काईल हलाईडचं आहे sp3 हायब्रिडायझेशन, आणि sp2 कुणाचं आहे रे? अराईल हलाइड्स. म्हणजे अराईल हलाईडमध्ये जे कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन कसं असतं? sp2. अल्काईल हलाईडचं जे कार्बन आहे त्याचं हायब्रिडायझेशन कसं असतं? sp3. या दोघांमध्ये जर कंपॅरिझन बघितलं आपण, म्हणजे अल्काईल हलाईड आणि अराईल हलाईड, या दोघांमध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कुणाची जास्त आहे? तर जे अराईल हलाईड आहे त्यामध्ये जो कार्बन आहे त्याची निगेटिव्हिटी जास्त आहे. म्हणजे या ठिकाणी बघू शकतो हा कार्बन आणि हॅलोजन आहे, हा कशातला आहे? अराईल हलाईडचा आहे, अराईल हलाइड्स या दोघांमधला आहे, ओके. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे काय असतं रे?
द कॅपॅसिटी ऑफ इलेक्ट्रॉन पुल टुवर्ड्स इट सेल्फ, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याची जी क्षमता आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आता जनरली कोणाची जास्त असते, हॅलोजनची जनरली जास्त असते, पण यामध्ये कारण की sp2 हायब्रिडायझेशन असल्यामुळं जे कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ते जास्त आहे. त्यामुळे काय होतं या ठिकाणी, तो या हॅलोजनला सोडत नाही सहजासहजी, तो टाईटली हेल्ड म्हणजे खूप स्ट्रॉंगली त्याला धरून ठेवतो तो हॅलोजनला, कार्बन सहजासहजी सोडत नाही त्याला, त्यामुळे हा हॅलोजन रिमूव्ह होत नाही. पण जर अल्काईल हॅलाइडमध्ये बघितलं आपण, अल्काईल हॅलाइडमध्ये तर जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी आहे ती कोणाची जास्त आहे, हॅलोजनची, त्यामुळे तो सहजासहजी ब्रेक करतो, सहजासहजी ब्रेक होतो तो. पण यामध्ये तसं नाही, कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, तो या हॅलोजनला सहजासहजी सोडत नाही, धरून ठेवतो त्याला स्ट्रॉंगली, त्यामुळे हॅलोजन रिमूव्ह होत नाही. मग हे एक रिझन आहे की त्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. ओके, हा एक पॉईंट यामध्ये लक्षात ठेवा. तर असे 2 फॅक्टर आपण डिस्कस केलेले आहेत की जे अराईल हॅलाइड आहे त्यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन का होत नाही. तर 2 फॅक्टर आहेत, पहिला आहे रेझोनन्स इफेक्ट आणि सेकंड पॉईंट आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन्स. ओके, तर हे रिझन आपण बघितलेलं आहेत. पण आता काय सर्टन काही असे काही कंडिशन आहेत, होत नाही असं नाही, काही कंडिशनमध्ये ती रिॲक्शन होऊ शकतं. आता कोणते असे कंडिशन आहेत, तर 2 कंडिशन आहेत बघा. पहिली कंडिशन ॲट हाय टेम्परेचर्स, ॲट हाय टेम्परेचर्स जर टेम्परेचर हाय असेल तर मग रिॲक्शन होऊ शकते. बघा एक्झाम्पल घेतलेलं आहे आपण, अराईल हॅलाइड आहे, इट इज अराईल हॅलाइड्स, बरोबर आहे का, अराईल हॅलाइड्स, आणि हा OH आहे, न्यूक्लियोफाईल आहे, हा न्यूक्लियोफाईल्स. तर टेम्परेचर जर वाढवलं आपण तर काय होऊ शकतं, हा जो OH आहे तो Xला सहजासहजी रिप्लेस करतो आणि काय मिळतं या ठिकाणी, फिनॉल मिळतं प्लस हॅलोजन रिमूव्ह होतं. पण जर टेम्परेचर कमी असेल तर हा याला रिप्लेस करू शकत नाही, कारण या दोघांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, बॉन्ड शॉर्ट आहे, सहजासहजी ब्रेक होणार नाही. पण जर हाय टेम्परेचर असेल तर तो बॉन्ड सहजासहजी ब्रेक होऊ शकतो, मग ही रिॲक्शन होऊ शकते. हे पहिलं एक्झाम्पल. हे दुसरं एक्झाम्पल, सायनाइड पण आहे, न्यूक्लियोफाईल आहे, इट इज ऑल्सो न्यूक्लियोफाईल्स. हा काय करतो, या हॅलोजनला रिप्लेस करतो ॲट हाय टेम्परेचर्स आणि काय मिळतं, सायनोबेन्झीन मिळतं. ओके, म्हणजे हा पहिला फॅक्टर आहे की ॲट हाय टेम्परेचर ही रिॲक्शन होऊ शकते. आता दुसरा कोणता फॅक्टर आहे रे, बघा, इफ इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप इज प्रेझेंट ॲट आर्थो अँड पॅरा पोझिशन्स, जर एखाद्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप म्हणजे काय असं रे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारे, इलेक्ट्रॉन घेणारे ग्रुप असतात, बरोबर आहे का. बघा 2 टाईपचे ग्रुप असतात, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप म्हणजे काय, इलेक्ट्रॉन देतात ते, फॉर एक्झाम्पल अल्काईल ग्रुप इलेक्ट्रॉन देतात ते, त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप. पण जे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे ते इलेक्ट्रॉन घेतात, फॉर एक्झाम्पल NO2 वगैरे आहे यामध्ये, ते इलेक्ट्रॉन घेतात. असे ग्रुप जर असतील त्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये तर रिॲक्शन होऊ शकते. बघा एक्झाम्पल यामध्ये आपण इथे एक एक्झाम्पल बघितलेलं आहे की NO2 ग्रुप आहे आर्थो पोझिशनला आणि हा NO2 ग्रुप काय करतं, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी पुल करतो, इलेक्ट्रॉन जे आहेत बेंझिनमध्ये ते स्वतःकडे अट्रॅक्ट करतो. त्यामुळे काय होतं, जे ॲक्टिव्हिटी आहे ते डिॲक्टिव्हेट होतं आणि या ठिकाणी OH त्या क्लोरीनला सहजासहजी रिप्लेस करू शकतो, OH रिप्लेस करू शकतो याला, म्हणजे हा कंपाऊंड सहजासहजी मिळतं आपल्याला. हे कुणामुळे रिॲक्शन होत आहे, हा NO2 ग्रुप जो आहे याला म्हणायचं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे कुठल्या पोझिशनला, आर्थो पोझिशनला. इलेक्ट्रॉनची डेन्सिटी ओढतो, पुल करतो, स्वतःकडे खेचून घेतो, त्यामुळे तो डिॲक्टिवेट करतो आणि सहजासहजी सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकते. ओके, आता हा एक ग्रुप आहे, जर 2 ग्रुप जोडले तर आपण तर इलेक्ट्रॉनची डेन्सिटी फारच कमी होईल आणि खूपच डिॲक्टिवेट होईल आणि फास्ट रिॲक्शन होईल 2 ग्रुप असतील तर. त्यामुळं हे जे OH आहे तो अजून फास्ट Clला रिप्लेस करू शकतो, अजून फास्ट रिॲक्शन होऊ शकते. जर 3 ग्रुप असतील तर 1 2 3 तर ही रिॲक्शन सगळ्यात फास्ट होईल, या दोघांपेक्षाही ही रिॲक्शन फास्ट होईल. आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 93% इल्ड आहे, म्हणजे 93% इल्ड आहे त्याचं पर्सेंटेज आणि याचं किती आहे, 55% आहे. ओके, म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जास्त आहेत तेवढे रिॲक्शन फास्ट मिळणार आहे आणि प्रोडक्ट पण पर्सेंटेज चांगलं मिळणार आहे. ओके, तर हा पॉईंट आपण कवर केलेला आहे, न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन ऑफ अराईल हॅलाइड. मी एकदा रिपीट करत आहे बघा, जे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे कुणामध्ये, अराईल हॅलाइडमध्ये डिफिकल्ट जातं. का डिफिकल्ट जातं, कारण त्याचे 2 रिझन आहेत ते आपण डिस्कस केलेले आहेत. आणि जे अल्काईल हॅलाइड आहे त्याच्यामध्ये डिफिकल्ट जात नाही, त्याच्यामध्ये सहजासहजी रिॲक्शन होते.
फक्त कुणामध्ये डिफिकल्टी येतात, अराईल हॅलाइडमध्ये. काय येतं? रेझोनन्स इफेक्ट पहिला फॅक्टर. रेझोनन्स इफेक्टमुळे काय होतं? इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन होतं त्या बेंझिनमध्ये आणि त्यामुळे कार्बन आणि हॅलोजनच्यामध्ये पार्शियल डबल बॉन्ड येतं आणि जर डबल बॉन्ड असेल तर ब्रेक होत नाही हॅलोजन सहजासहजी, त्यामुळे रिॲक्शन होणार नाही. आणि दुसरा फॅक्टर आहे sp2 हायब्रिड स्टेट ऑफ कार्बन. याच्यामध्ये काय होतं? कार्बनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे, तो त्या हॅलोजनला पकडून ठेवतो, सोडत नाही, त्यामुळे हॅलोजन रिमूव्ह होत नाही. तर असे 2 रिझन आहेत की त्यामुळं यामध्ये न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होत नाही. पण काही कंडिशनमध्ये होऊ शकतं. पहिली कंडिशन आहे ॲट हाय टेम्परेचर. जर टेम्परेचर वाढवलं आपण त्या रिॲक्शनचं तर सबस्टिट्यूशन रिॲक्शन होऊ शकते. आणि दुसरा फॅक्टर आहे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जे आहे, इलेक्ट्रॉन खेचून घेणारे जे ग्रुप आहेत ते जर प्रेझेंट असतील आर्थो आणि पॅरा पोझिशनला तरी रिॲक्शन होऊ शकते. कारण ते काय करतात? इलेक्ट्रॉनची डेन्सिटी कमी करतात आणि ते डिॲक्टिवेट करतात हॅलोजनला, त्यामुळे सहजासहजी रिप्लेसमेंट होऊ शकतं यामध्ये. आणि जेवढे इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप जास्त तेवढं रिॲक्शन फास्ट होतं. ओके. आणि यामध्ये एक फार महत्त्वाचा पॉईंट आहे की आर्थो आणि पॅरा पोझिशनलाच ग्रुप जर असतील तर रिॲक्शन होऊ शकते. मेटा पोझिशनला जर असतील इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप तर रिॲक्शन होत नाही. याचं रिझन आपण रेझोनन्समध्ये बघितलेलं आहे की रेझोनन्समध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हा स्ट्रक्चर लक्षात ठेवा की मेटा पोझिशनला इलेक्ट्रॉनची डेन्सिटी नव्हती, कमी होते, पॉझिटिव्ह चार्ज होता. म्हणजे फक्त इलेक्ट्रॉनची डेन्सिटी होती ती आर्थो आणि पॅरालाच जास्त आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर हे 2 ग्रुप अटॅच असतील तर रिॲक्शन सहजासहजी होऊ शकते. ओके, ठीक आहे. राहिलेला जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया.